खोपोली येथे भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा खालापूर तालुका आणि खोपोली शहर कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यात भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील उपस्थित होते। विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा मेळावा खोपोलीत झाला। नव्या दमाने एकत्र येऊन पुन्हा एकदा काम करूया असा आशावाद पाटील यांनी यावेळी व्यक्त केला। निवडणुकीत युतीने दगा तर दिला आहेच, पण जर एकत्र लढलो असतो तर युतीची एकही शीट आली नसती असेही जयंत पाटील यावेळेस म्हणाले। स्पष्ट आहे, तुम्हाला माहिती आहे, पण तो विषय आता संपलेला आहे। नवीन दमाने आम्ही एकत्र येऊन काम करायचा आमचा पक्षाचा विचार आहे। आणि दगा दिला तुम्हाला पण माहिती आहे, जर एकत्र लढलो असतो तर इथे एकही सीट युतीची आली नसती। त्याच्यामध्ये झालं ते झालं, त्यांना पण शिकलो, आम्हाला पण शिकलो आम्ही जो शब्द दिला त्याप्रमाणे पाळलेला आहे। आणि गेल्या विधान लोकसभेला या ठिकाणून तिन्ही मतदारसंघातून लीड घेऊन सेनेचा उमेदवार वरती गेला होता। ते जे चित्र कायम राहिलं असतं तर वेगळ्या तऱ्हेची या ठिकाणी भूमिका आणि चित्र दिसलं असतं। मला वाटतं की आजचा मेळावा संवाद मेळावा आहे। कार्यकर्त्यांबरोबर आम्ही चर्चा करतो आहोत। पुन्हा याच्या गॅपमध्ये पक्षाचे प्रमुख नेते मंडळी प्रत्येक तालुक्यात येतील आणि पक्षामध्ये पुनर्गठन करून पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जास्तीत जास्त पदाधिकारी तरुण असतील आणि महिला आहे। महिला आघाडीचा आग्रह आहे, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% महिलांचा सहभाग आहे आणि त्याच्यामध्ये संघटनेमध्ये पण 50% असावा अशी त्यांची मागणी आहे। ती मागणी त्याच्यामध्ये काहीतरी आम्ही विचार करू असं मी त्यांना आश्वासित केलेलं आहे। आजचा पहिला दिवस आहे, 4 दिवस हा दौरा चालेल। प्रत्येक तालुक्यात जाऊन आम्ही चर्चा करणार आणि मागावून एकत्र बसून पुढल्या या महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यात पुन्हा कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात मेळावा होईल आणि त्याच्यामध्ये पदाधिकारी निवडले जातात। आमची परंपरा आहे, 2 ऑगस्टला आम्ही पदाधिकारी नवीन निवडतो, पण यावेळेला अधिवेशन पंढरपूरला आम्ही त्याच दिवशी घेतल्यामुळे ते राहिलं, मध्ये निवडणुका आल्या म्हणून ते पुढे गेलं आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातली आमची परंपरा आम्हाला कायम ठेवायची आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।